नगर संघटक आम्ही मागील 2023 पासून नाशिक महानगरपालिकेला वडा रोड, पठार रोड आणि हे नासडी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी निवेदन देतो. पण नाशिक महानगरपालिकेच्या कानावरती चूर रेंगत नाही आहे. ते गेंड्याच्या कातडीचे लोक त्यांना इथे निष्पाप लोकांचा बळी चाललेला आहे, त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. मागच्या महिन्यामध्ये इथंच कॉर्नरला मुस्कान शेख ह्या 18 वर्षीय एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता, ती जागीच मृत्यू पावली होती. त्यानंतर सुद्धा आम्ही नाशिक महानगरपालिकेला निवेदनं दिले, त्यांना विनंत्या केल्या, पण नाशिक महानगरपालिका याच्याबद्दल काही दखल घेत नाही आहे. म्हणून आज आम्ही थाली बजाव आणि रास्ता रोको आंदोलन करून नाशिक महानगरपालिकेचं इथं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाशिक महानगरपालिका जर नासडी ब्रिज रुंदीकरण करण्यासाठी जर का इथं पुढाकार घेत नाही तर आम्ही इथले जे नागरिक आहे त्यांना घेऊन नाशिक महानगरपालिकेवरती आंदोलन करणार आहोत. आणि बांधकाम विभागाचे जे आयुक्त आहेत, जे जी आहेत नाशिकचे, त्यांच्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. हे आज आम्ही त्यांना इथून इशारा देत आहोत. रुंदीकरण म्हणजे तुमची मागणी काय समांतर ब्रिज ह्या नासडी पुलाचा जो भाग आहे इथं बघा तुम्ही, 18 मीटरचा रोड आहे आणि ब्रिज जो आहे तो 9 मीटरचा आहे. म्हणून आम्ही त्यांना मागणी करतो की याला एक समांतर ब्रिज द्यावा. ब्रिज तयार होण्यासाठी आम्ही समजू शकतो की काही टेक्निकल गोष्टी असू शकतात, काही वेळ लागू शकतो. जेव्हापर्यंत तो ब्रिज होत नाही तेव्हापर्यंत नाशिकचा हा जो ब्रिज आहे याच्यावरती काही फुटपाथ आहे, ते एक्सेस जागा जी पुण्याने त्या फुटपाथने घेरलेली आहे, तो फुटपाथ जर का त्यांनी कमी केलं तर इथे 5 फुटाची जागा ब्रिजवरती तयार होते व जी येणारी ट्रॅफिक आहे ती कमी होते. मध्ये एक डिवायडर टाकला तर इतर रोजची जी ट्रॅफिकची समस्या आहे ती सुटू शकते. हा पर्याय आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे, पण त्यांचे अधिकारी यांना काही गांभीर्याने घेताना दिसत नाही आहे. आता जर का त्यांनी याच्यावरती काही कारवाई केली नाही तर पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही त्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत. हे आज आमच्या मार्फत आम्ही त्यांना इथे इशारा देत आहोत. हे जे काही सरकार आहे त्यांनी लोकांना धार्मिक मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवलेलं आहे आणि विकासाचे जे कामं आहे त्याच्यावरती लोकांचं लक्ष केंद्रित होऊ नये म्हणून ते मुद्दामून धार्मिक विषयांवरती लोकांना घेऊन जातात. आणि हे असले जे प्रकार आहेत, असे जे मुद्दे आहेत जिथं लोकांचा बळी चाललेला आहे त्या मुद्द्यावरती लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी ते मुद्दामून तो विषय काढतात. ही आमची आम आदमी पार्टीतर्फे त्यांच्यावरती आरोप आहे.